नमस्कार, आज आपण अहिल्यानगर येथील प्रोफेसर चौकात आलेलो आहोत। 70 वर्षामध्ये जे पूर्ण भारतीय लोकांचं जे स्वप्न होतं राम मंदिराचं, ते फक्त नरेंद्र मोदींनीच पूर्ण केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर 370 जे कलम होतं, ते 370 कलम याच्यामुळे आज हिंदुत्व फार टिकून आहे। त्याच्यामुळे आम्ही फक्त बीजेपीला म्हणतो। येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण जाणून घेणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया काय। नमस्कार सर, येतं आता लोकसभेचं इलेक्शन येत आहे, तर त्यावेळी तुम्ही कोणाला मतदान करता? आम्ही जे सरकार शेतकऱ्यासाठी प्रथम प्राधान्य देईल, जे सरकार आरक्षणाचा मुद्दा मिटवेल, वैद्यकीय सेवा फ्री करेल, शिक्षणाचे सर्वांना शिक्षणाची समान संधी देईल, समान नागरी कायदा करेल, सगळ्यांना सर्व समान वागणूक देईल, त्या सरकारला आम्ही मतदान करू। नमस्कार, आज आपण अहिल्यानगर येथील नगरी विलेज या हॉटेलला आलेलो आहोत। तर सर, जसं तुम्हाला खाण्यामध्ये रुची आहे तसं राजकारणामध्ये पण रुची आहे। हो, राजकारणात रुची आहे। तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही कोणाला मतदान करता? आता हे गुप्त मतदान असतं, तर आपण विकासालाच मतदान करणार। ओके, गेल्या जो विकास पाहून तुम्हाला विकास पाहून जे मतदान केलं त्याला मतदान करणार। मॅडम, तुम्ही यावेळेस मतदानाला जाणार का? हो, जाणार। तर मतदानाला जाताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करा? विकास कामं आता जे कामं केलेले आहेत, चांगला विकास करणारा नेता आपल्याला पाहिजे। त्यामुळे आपण सुजयदादांना निवडून देणार आणि पूर्ण फॅमिलीला, म्हणजे तसं विचार केला तर पूर्ण सगळ्या महिलांनी विचार करून मतदानाला जावं आणि सुजयदादांनाच निवडून द्यावं। का बरं सुजयदादा? नगरमध्ये स्वस्तपणे आणि शांतपणे जगायचं असेल तर सुजयदादांनाच निवडून द्या। नमस्कार सर, येत्या लोकसभेचं इलेक्शन येत आहे, तर यावेळेस तुम्ही मतदानाला जाणार का? निश्चितच मी मतदानाला जाणार आहे। तर मतदानाला जाताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करा? खऱ्या अर्थाने सध्याची जी निवडणूक आहे ती खासदारकीची निवडणूक आहे, त्यामुळे देश हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि देशासाठी म्हणून या निवडणुकीत मतदान करणं हे गरजेचं आहे। ओके सर, तुम्ही मतदानाला जाताना कोणत्या गोष्टीचा विचार करा? मी मतदानाला जाताना मी 100% असा विचार करेल की जो उमेदवार असेल तो सुशिक्षित असावा, त्याला आजूबाजूला काय घडतं आहे काय नाही याचं ज्ञान असावं, त्याचबरोबर त्यांनी या मतदारसंघामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी नक्कीच त्यांनी प्रयत्न केले पाहिजे। उमेदवार सुशिक्षित असणं हे फार इम्पॉर्टंट आहे। सर, यावेळेस तुम्ही मतदानाला जाणार का? हो, मी दरवर्षी मतदानाला जातो, यावर्षी पण जाणार। तर यावेळेस जाताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार कराल? आपल्या नगरचं जे डेव्हलप होईल त्याच्यासाठी तो विचार करून आपण मतदान करणार आणि नगरसाठी ज्यांनी काम केलेलं आहे त्याच्यासाठी विचार करणार आपण। तुम्ही मतदानाला जाताना तुम्ही लोकांना काय सांगाल? मी हा विचार करते की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि आमच्यासारखे जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण मतदान करू, आपण उमेदवार निवडून देऊ, त्या ह्याच्याने आपल्याला जे रोजगार आहे ते नगरमध्ये उपलब्ध झालं पाहिजे। हा सगळा विचार करून आपण मतदान केलं पाहिजे। जे पुणे नगरवरनं पुण्याला जातात, मुंबईला जातात, त्या सगळ्या लोकांनी परत नगरला यायला पाहिजे असं मला वाटतं। मॅडम, जसं तुम्हाला खाण्यामध्ये रुची आहे तसं राजकारणामध्ये पण रुची आहे का? हो, आहे। तर येत्या लोकसभेचं निवडणूक येते, तर त्याच्यामध्ये देशाचा पंतप्रधान म्हणून तुम्ही कोणाला प्रेफर करता? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? अर्थातच नरेंद्र मोदी। आत्तापर्यंतचा विकास बघता मी त्यांनाच मत जाईल असाच प्रयत्न करणार, म्हणजे देणारच 100%। ओके, आणि नगरचं वातावरण तसं सध्या टफ फाईट दिसेल, निलेश लंके आणि सुजय विखे, तर त्यांच्यामध्ये तुम्ही कोणाला मतदान? कमळ म्हणजे सुजय विखेस, ते थेट मोदींपर्यंत जाणार मत। अरे मॅडम, तुमचं काय मत आहे? हो, मी आपलं सामान्य माणूस आहे अगदी, मला राजकारणात पण इंटरेस्ट नाही, फक्त मोदींचं सगळं काम पाहता माझी इच्छा आहे की मी कमळावरती शिक्का मारणार। काका, ॲज अ सिनियर सिटीजन म्हणून तुम्ही कोणाला मतदान करताल आणि तुमचा अनुभव वगैरे सांगाल? का बरं मतदान? माझं तर म्हणजे वैयक्तिक मत आहे की मी भारतीय जनता पार्टीलाच मत देणार। का बरं? गेल्या 10 वर्षामध्ये जो काही इन्फ्रास्ट्रक्चर भारताचं बदललं, सेकंडली सेफ्टी, जी नॅशनल सेफ्टी सिक्युरिटी जी आपली भारताची होती ती टॉपला आहे सध्या इतके कुठल्याही प्रकारचे 10 वर्षामध्ये अतिरेकी हल्ले वगैरे झालेले नाहीत की जे 70 वर्षात काँग्रेसने केले। आणि जो डेव्हलपमेंट आता झालेली आहे ती डेव्हलपमेंट त्याच्यापूर्वी कधी झाली? इन्फ्रास्ट्रक्चर, वंदे भारत ट्रेन, या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या तर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी। धन्यवाद।